आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त नागपुरात आज नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात होत असलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा गौरव करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं चिटणवीस पार्क स्टेडियम इथं 18 वर्षाखालील मुलींसाठी 3 किलोमीटर अंतराची 34वी राजीव गांधी सद्भावना दौड आयोजित करण्यात आली. स्पर्धेत रुही आणि रिशा या रामेकर भगिनींनी बाजी मारली. नागपूरच्या डॉक्टर दंदे फाउंडेशनतर्फे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता वनामती सभागृहात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अभय ओक यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या न्यायपालिकेवर टीका टिप्पणी होऊच नये का या विषयावर ते प्रकाश टाकतील. व्याख्यान सर्वांसाठी खुलं आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नुकतीच भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यरित्या पैसे लाटणाऱ्या पुरुषांविरोधात राज्य सरकार कठोर पावलं उचलणार आहे. ज्या पुरुषांनी या योजनेत चुकीच्या पद्धतीनं खात्यात पैसे जमा करून घेतले आहेत त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले जातील असा कडक इशारा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिला आहे. नाशिक इथं आयोजित भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी आल्या असत्या त्या पत्रकारांशी बोलत होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.